जो कबाडीवाला तुमच्या घरापर्यंत येतो तो त्या सर्क्युलर इकॉनॉमीची चेन सिस्टम आहे ॲक्च्युअलमध्ये. कारण आपला फेकलेला कचरा आपल्या सोसायटीमध्ये असणारा कचरा वेचक उचलतो त्याला तो सेग्रिगेट करतो. तुम्ही जर पाहिलं असेल बिल्डिंगच्या मागे जाऊन बघा, तुमचा सगळा कचरा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. त्याच्यामध्ये सॉफ्ट प्लास्टिक, हार्ड प्लास्टिक, पत्रा, त्याच्यानंतर मेटल, आणि हे सगळं सेग्रिगेट केल्यानंतर कचरा वेचक आहे किंवा सोसायटीमधला जो व्यक्ती आहे तो कबाडीवाल्याला बोलवतो. तो कबाड त्यांच्याकडून तो परचेस करतो, 10 रुपये 12 रुपये जे काही रेट प्रमाणे घेतो. मग हा कबाडीवाला त्याच्यापेक्षा मोठ्या कबाडीवाल्याकडे जातो आणि ह्या चेन सिस्टम थ्रू हा सगळा जो प्लास्टिक आहे किंवा हे जो सगळा वेस्ट किंवा ह्याला रिसोर्स हा सगळा रिसायकलिंग एजन्सीकडे जातो. प्रॉब्लेम कसा आहे फक्त की जो कचरा आपण आपल्या कचऱ्यामध्ये न फेकता तो रस्त्यावर फेकतो, इकडे तिकडे फेकतो, आणि त्याला तो जेव्हा गटारामधली पडलेली बॉटल ती बाई नाही उचलणार ना, जी कचरा वेचक आहे. कारण ती बॉटल जर तिने उचलली तर तिने उचललेला जो कचरा आहे किंवा जे प्लास्टिक आहे ते खराब होईल, तिच्या प्लास्टिकला व्हॅल्यू मिळणार नाही. त्यामुळे ती गटारात पडलेलं प्लास्टिक उचलत नाहीत, पण तिने उचललेलं प्लास्टिक थोडंसं वेगळं करून ती विकते. आणि मला सांगायला खूप आवडेल की भारतामध्ये जे कचरा वेचक आहेत यांनी खूप वर्षापासून मेहनत घेतलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. प्लास्टिक रिसायकलिंग प्रक्रियेमध्ये ज्या कचरा वेचकांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, त्यानंतर आपले कबाडीवाले आणि त्यानंतर रिसायकल इंडस्ट्री. सो ही पूर्ण सर्क्युलर इकॉनॉमी कधी कंप्लीट होईल, जेव्हा त्यांच्या हातामध्ये प्रत्येक घरातून निघालेलं स्वच्छ प्लास्टिक रिसायकलिंगला जाऊ शकेल. त्यावेळेलाच आपण 100% रिसायकलिंग करू शकतो.